नुसतं पाहुणं बघायला आलं ते शेजारच्या पोरीला, सहज विचारलं तुम्हाला कट्टर बसल्यावर, काव रामभाऊ ते शेजारच्या पोरीला बघायला आलोय, कशी आहे बघा, तुम्हाला करायची तर करा. अरे गप ना, काय करायचं तुला, चांगली आहे म्हणला असता, फोड आला असता का जीवेला तुझ्या. काय पण लोक, आणि हे असली लोक म्हणतात भजन केल्यावर देव भेटतो, असलं वागून. अरे आधी माणूस तर व्हा, गंध पुन्हा लावा, माळ नंतर घाला. अरे घातलेली माळ तुम्ही कोरोनात काढली, तुला संत म्हणावा का, महाराज म्हणावा तुला. चांगला सकाळी राखडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी भजन, पुन्हा रात्री जागर, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पॉझिटिव्ह निघाला, डॉक्टरला म्हणला आता कसं, डॉक्टर म्हणला अंड खा म्हणजे जगतोय. अरे माळ काढून अंडे खाल्ले तू, ह्याला परमार्थ म्हणायचा का. बरं मला सांगा, कोरोनाचा विषाणू दिसला, न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वासही ठेवून बघा ना. देव तारल्याशिवाय राहत नाही. भूतांवर ठेवता, अरे भूत सांभाळता घरात तुम्ही, देवावरही ठेवा ना, विनंती आहे माझी. कारण त्याच्याशिवाय कोणालाच हित कळत नाही आपलं. पण मला माहित आहे, माझं चांगलं ज्याला कळतंय त्याच्यावर मी सर्वस्व अवलंबून, मी स्वावलंबी नकोच, मला तुझ्यावर अवलंबूनच राहू दे देवा. कारण जोपर्यंत तुझी माझी भेट होत नाही तोपर्यंत मी सुखी आहे. ज्या दिवशी तुझी माझी भेट होईल त्या दिवशी मला कळणार नाही तुझं सामर्थ्य. ओढेमध्ये आनंद आहे, देव भेटू नये हाच अट्टास करा. मीराबाईला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, तरी तिने प्रेम केलंच. ती म्हणली देवा विरहातच आनंद आहे, भेटल्यावर किंमत राहणार, मला गर्व येईल अहंकाराचा, मला असं वाटेल मला देव भेटला, मला देव भेटला, आता काही राहिलं. तू भेटूच नको विठ्ठल, विरहच गोड आहे. मीराबाई सांगते बघा, श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा बने सारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मांगू नहीं दोबारा. प्रेम आहे दादा. तुम्ही चालीवर जाऊ नका, शब्दांकडे लक्ष द्या. लोकांची घाण सवय, लोक चालीवरच जातात. कळलं त्यालाच कळलं महाराज. त्यामुळे आपलं तुम्ही शब्दांकडे जा, नाही का, शब्द महत्वाचा नाव आहे रे देवाचं. अरे देवाकडे बघून म्हणा ना, हमें वर जीने की चाहत न होती अगर तुम न होते भगवन, अगर तुम न होते. तुम्ही फक्त देवच आठवा, बोलतो आठवू नका. कारण देवामुळंच आपण हे लक्षात ठेवा, बाकी कोणामुळं काही बंद पडत. कळतंय, दुःख होत पण काही मड्या संग बांधून जात नाही. तुम्ही जाता का, जाता का, तसंच आहे. पण देव गेला की राहत, तो गेला की तुम्हाला कोणी खात. निस्ती बायको म्हणते आव, एकदा बोला की, एकदा उठ की, गेला देव, गेला देव गेला की तोही गेला. तो आहे म्हणून चाललंय, म्हणून माझं चांगलं तुलाच कळतं देवा, हे ज्ञात आहे मला. म्हणून तुझ्यावर विश्वास टाकून, तुझ्यावर विश्वास ठेवून, तुझ्यावर सामर्थ्याने, अंधविश्वास नाही पण श्रद्धेनं विश्वास ठेवून तुला सांगतो देवा, जे काही चांगलं असेल ते कर. एकदा कदाचित मला वाटेल की ते माझ्यासाठी वाईट आहे, दुःखाचं आहे, पण तुझ्या नजरेत माझ्यासाठी जे चांगलं आहे ते कर, कारण मला विश्वास आहे. देकोराचे हित वागे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीत. देकोराचे हित वागे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीत. तू माझ्यावर स्वार्थ न ठेवता प्रेम करणारस. काय स्वार्थ देवाचं सांगा, किती दिलं. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा,
आपकी कृपा से सब काम हो रहा. कुणीतरी विचारलं मला, काहीच नव्हतं कसं काय एवढं भेटलं. अहो तुम्हाला राहिला घर नाही, आज बंगल्यात राहता, माणसं ओळखत नव्हती, आता मागं पुढं फिरतात, कसं काय. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. मला विश्वास आहे त्याच्यामुळे माझं अखंडितपणे चालू आहे सगळं. विचार केला लोकांनी, एवढं पाय खेचलं याचे, एवढं नाव ठेवली याला, तरी उभाच आहे की हा. अरे 28 शुगे उभा टाकलाय तो आमच्यासाठी, आम्हाला उभं टाकायचं काय अवघड आहे. अरे नसेल कदाचित धनदौलत, नसतील मानत लोक, पण आमचा विश्वास आहे त्याच्यावर. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कसं काय. तेरी मर्जी का मैं हो गुलाम, ओ मेरे अलबेले राम, जो चाहे करा ले काम, ओ मेरे अलबेले राम. काय दुःख द्यायचं तर दे देवा, फक्त मस्तकावरचा हात काढू नको, सगळं सहन करतो मी. तू फक्त मस्तकावर हात ठेव आणि माझा विश्वास आहे तू काढत करी लाभावीनं त्याची सर्व सोयी सगळं साहतो देव. आम्हाला फक्त काय करायचंय, आम्हाला फक्त काय करायचंय, तुका म्हणे घालू वाहू हा संसार तुम्हा संतांवरी. मला फक्त विश्वास ठेवायचा आहे की तो कमी पडू देणार, आणि विश्वासानं सगळं होतं बरं का. विश्वासाने जग जिंकता येतं, फक्त विश्वास पाहिजे. विश्वासित 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 करी स्वामी वरी साता. 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 विश्वासित अविश्वासित 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 विश्वासित 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 करी स्वामी वरी साता. विश्वासित 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 करी स्वामी वरी साता. विश्वासित विश्वास स्वामी वरी साता. विश्वासित 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 करी स्वामी वरी साता. सकल भोगीता होय त्याचे, सकल भोगीता होय त्याचे, सकल भोगीता होय त्याचे, सकल भोगीता होय त्याचे. विश्वासितो 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 विश्वासित करी स्वामी वरी साता. विश्वासित 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 करी स्वामी वरी साता. स्वामी वरी स्वामी वरी साता. इतका विश्वास आहे आमचा त्याच्यावर की आम्ही मरणालाही घाबरत, मरूनही मेलो महाराज. मरणाला मारून मेलेली माणसं आहे आम्ही. काळाचेही काळ रिवाळ विठ्ठलाचे. इतका विश्वास आहे त्याच्यावर की मरणाला सुद्धा घाबरत
आणि ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली, खऱ्या अर्थाने वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, तितका विश्वास आहे. कारण आम्हाला माहित आहे जिथं मरण आहे तिथं टळणार आणि जिथं नाही तिथं देव जाऊ देणार. म्हणून म्हणत असते माळा घालीत जा, माळा घातल्यावर मरत नाही. बघता काय नाही मरत, तसलं बघू नका, नाही मरत. ते माणसाला उगा ऐकायला लागलं म्हणून काय बी नको सांगू. माझ्या डोळ्या देखत किती पेटिवल्या तीन, कशी मरत नाही ती, मरते ते मरत नाही असं नाही, मरण आहेच. अदश्चवनाने संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोक. कर्म म्हटलं की जन्म मृत्यूलाच, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, मरण येणारच. पण लक्षात ठेवा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो, जगाच्या मालकाच्याच मर्जी. त्याच्यासाठी काळ नाही, वाड वेळ झाला उभा पांडुरंग जगाचा मालक येतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्यासाठी काळ येत नाही. गळ्यातली तुळशीची माळ विश्वातला सगळ्यात मोठी संपत्ती आहे, अखंड संपत्ती एकीकडे आणि गळ्यात तुळशीची माळ एकीकडे. म्हणून आम्ही कौतुकाने सांगतो होईन भिकारी पंढरीचा, होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. धर्म प्रेम धर्म हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. होईन भिकारी भिकारी, होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी, वारकरी पंढरीचा वारकरी. होईन भिकारी, होईन भिकारी वारकरी पंढरीचा म्हणू द्या कोणी क्लास, म्हणू द्या कोणी लोअर क्लास, म्हणू द्या कोणी थर्ड क्लास, आम्ही स्वाभिमानाने सांगतो आम्ही त्या जगाच्या मालकाची लेकरं आहेत. या माळेवर आमचा विश्वास आहे. ही माळ आम्हाला जगण्याचं बळ वाढवते आणि ही माळच आम्हाला यशापर्यंत पोहोचवते. जगाने नावं ठेवली तरी आम्हाला फरक पडत नाही. आणि का पडावा, कारण आम्हाला माहित आहे नका जावं तया गावा नामधारकाच्या शिवाय. यम सांगतो तुतांना अरे नका त्या नामधारकाच्या येशीला सुद्धा जायचं नाही. जे सुदर्शन चक्रवर्ती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती तुमच्या सारख्याला घाबरणार. आणि जो माळकरी मृत्यूला घाबरत नाही तो माळकरी संकटांना कसा घाबरेल, काय ताकद असेल त्याच्यामध्ये. तुळशी माळ हृदयी कळवळा वैष्णवाला, वैष्णवाच्या हृदयी कळवळा, वैष्णवाच्या हृदयी कळवळा, वैष्णवाच्या तुळशी माळ गोपी हृदयी कळवळा, वैष्णवाचा हृदयी कळवळा, ही गाय तुळशी माळ कवळाचा गंध आम्हाला मृत्यूशी सुंदरशी ताकद देतो. म्हणून आम्हाला माहित आहे मुखी नाम हाती ऐसी साक्ष बहुतांचे. जिथं मुखात देवाचं नाव तिथं मोक्ष आहेच. याच विश्वासाने हा संकीर्तन सोहळा म्हणून काही नाही देवा तुम्हा
संतांवरी ओझ आहे. एवढ्याच विश्वासाने मुखात तुझं नाव. विठोपाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, कुंडली कवरद हरि विठ्ठल सिज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, अपने माता पिता की. आज रुक्मिणी असणाऱ्यांच्या श्राद्धानिमित्त हा कीर्तन सोहळा. खरं तर कीर्तन करणं आईबापाचं महत्व सांगावं हे दुर्दैवच आहे महाराष्ट्राचं. एवढं तर आम्हालाही कळतं. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. आई बापासारखं दैवत नाही. अखंडितपणे जगात सगळेच जेव्हा साथ सोडतात ना, तेव्हा एक हात पाठीशी आणि मस्तकावर असतो, तो म्हणजे आईचा आणि पांडुरंगाचा. आई वडील माझे थोर, किती सांगू त्याचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती आसनाचा धार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाचा. पण विठ्ठलाची जागा फक्त आईच घेऊ शकते आणि आईची जागा फक्त विठ्ठलच घेऊ शकतो, हे कायम लक्षात ठेव. म्हणून त्या आईला साष्टांग दैवत दंडवत करत, तिलाच दैवत मानून अखंडितपणे आम्ही जरी परमार्थ केला तरी काही बावगं ठरणार नाही. नाही पंढरीची वारी करता आली चालतंय की, आईबाबाच्या चरणावर मस्तक ठेवावं. म्हणजे आईबाप कळले नाही, त्याने पंढरीच्या वाऱ्या करण्यातही मजा नाही. म्हणून आई ज्यांना कळाली असं कुटुंब, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाहीये, पण त्यांनी आईच्या श्राद्धाला आईच्या कर्तृत्वाची आणि तिच्या उपकाराची जाण ठेवत हा संकीर्तन सोहळा उभा केला म्हणून त्यांचं कौतुक आहे. आज आईची जाण ठेवली त्यांनी. माय सगळी नाती सांभाळते. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री असते. ती प्रत्येक नाती सामर्थ्याने सांभाळते, पण सगळ्यात जास्त ओझं असतं ते आईच्या नात्याचं, आणि ती सांभाळायची ताकद स्त्रीमध्ये. विठ्ठलाला सुद्धा आई नावाची कुतूहलताच वाटते, नवलच वाटतं, नवलाईच वाटतंय. म्हणून तर तो जगाला सांगतो, म्हणायचं तर विठाई म्हणा. आई नावाची वाटतं देवालाही नवलाई, म्हणून तर पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठाई. त्यालाही कौतुक वाटावं, त्यालाही हेवा वाटावा, असं नातं म्हणजे माईच. आणि एवढं मोठं नातं आमच्या पदरात पडलं, सांभाळता यावं. आणि मेल्यावर फक्त आठवणच शिल्लक राहते, कर्तृत्व आणि सामर्थ्य नाही. पण त्या व्यक्तिमत्वाला आहे तोपर्यंत किंमत द्या. पुन्हा संकीर्तनाचाही फायदा नाहीये. विनंती आहे, हा सोहळा याच्यासाठीच आहे की कमीत कमी तुम्ही तरी आता डोळे उघडावे, सावध व्हावं आणि खऱ्या पांडुरंगाला समजून घ्यावं. कारण देव प्रत्येकात आहे आणि मायबाप हे त्याचंच स्वरूप आहे. म्हणून त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत ठेवत हा कीर्तन सोहळा अखंडितपणे या रोकडे कुटुंबानं उभा केला. साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, अगदी संप्रदायाचा वैभव वाढवणारी ही सगळी मंडळी, आयुष्य ज्यांचं कीर्तनाच्या चालीमध्ये आणि कीर्तनाच्या सहयोगामध्ये गेलं अशी असणारी मंडळी चरणावर मस्तक आहे लेकीचा तुमच्या. वेलेकरी दादा, सगळी महाराज मंडळी, टाळकरी, उत्कृष्ट मृदुंग वादक, माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व आहे, ज्यांच्यामुळेही माझी सेवा माझ्याकडे आली, ही सेवा तुमची माझ्याकडे आली, असे आमचे योगेश दादा, त्यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा माझ्या पदरात पडला, त्यांचंही मनस्वी आभार. बसलेले सर्व वरिष्ठ मंडळी चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्ही सगळे जमलेले मायबाप, फक्त जरा लवकर येत जा, है की नाही. पण आता कसं झालं माहिती आहे का, पहिलं गाड्या कमी होत्या आणि लोक जास्त होते. पण लोक आहे ना गाडीवाल्याकडे जायचे, कुठे चाललात, आम्हाला सोडता का. पण आता गाड्या लय झाल्या आणि लोक कमी झाली. आता प्रत्येकाकडे गाडी आहे, त्याच्यामुळे एखाद्याच्याकडे जर जीप वगैरे असेल तर तो माणसाला जाऊ जाऊ विचारतो, कुठं जायचं तुम्हाला. तशी गत व्हायला नको महाराज. त्याच्यामुळं आपण लहान आहे, देव मोठा आहे, या हिशोबाने कायम लक्षात ठेवत जा. कीर्तनकार आणि सेलिब्रिटी याच्यामध्ये फरक असतो, त्या मर्यादेनं. म्हणून सुंदर सगळी जमलेली माणसं आला चरणावर मस्तक आहे तुमच्या. फक्त लक्षात ठेवा, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नसतं. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचंच असतं.
कारण कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतोय, कायम लक्षात ठेवा. इथे उच्च नीच काही नाही, भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. म्हणून हा मोठा हा लहान